मला 2 ते 4-5 वर्ष झाली होती, पण आज मम्मीला मामाची खूपच आठवण येत होती. त्यामुळे मी डायरेक्ट जेमिनीला म्हणलं की मम्मीचा आणि मामाचा एक मला छानसा फोटो तयार करून दे. पण जेव्हा याचा उपयोग प्रेमासाठी आणि आठवण जपण्यासाठी होतो ना, तेव्हा आपल्याचा खरा अर्थ समजतो. एक छानसा फोटो तयार करून दिला आणि तो फोटो कसा आहे सगळं दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसं काय मस्त गावावरून निघालो, डायरेक्ट आपला घोडा वगैरे काढून घेतला आणि मस्त की बजरंगबली दर्शन केलं आणि डायरेक्ट आपण आज कुठं निघालो होतो माहिती आहे का? निवरगावला. आता माहिती माझं आणि पावसाचं कनेक्शन कसं आहे, मी काय रेनकोट घेत नाही आणि पाऊस काय मला सोडत नाही. रोज मी असंच भिजत भिजत जातोय. काय 0 मिनिटामध्ये आलो निवरगावमध्ये आणि निवरगावमध्ये आल्यानंतर आपला कस्टमर पण भेटले होते. तुमचा घोड्याच ठेवा आणि चला आता माझ्यासोबत फाईल घेऊन आलो होतो. पण आता रस्ता बघून असं वाटत मला मी फाईल घेऊन नाही, मी माझं नशीब घेऊन आलो. सरांचे घरच काम आले, यांनी मला कसं तरी करत आणि मला त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलं. मग काय त्यांच्या घरापर्यंत आलो आणि त्यांच्या 100 सह्या करून घेतल्या. परत त्याच रस्त्याने जायचं होतं. आता मी म्हणलं सरांचे खरंच काम आले. आता मी एकदा आलो तर मी परवा येऊन गेलो होतो, पण सर रोज रोज कसं येत असेल. ग्रामपंचायतीला विनंती करतो की तुम्ही या सरांचा रोड नक्की करून द्या, कारण की यांच्या घरी जर काही इमर्जन्सी निघली, देऊ ना करू काही हो, पण बाय चान्स जर काही झालं तर हे या रोडनी कसे जाणार आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा की हा व्हिडिओ नेवरगाव ग्रामपंचायतपर्यंत गेला पाहिजे आणि त्यांनी यांचा रोड करून दिला पाहिजे. मग डायरेक्ट आपला घोडा घेतला आपण आणि डायरेक्ट आपण कुठे निघालो माहिती का? गंगापूरकडं. 0 मिनिटामध्ये आपण गंगापूरमध्ये आलो आणि भूक तर खूपच लागली होती, कारण दुपारचे 3 वाजले होते. मग मस्त की टिफिन वगैरे खाऊन घेतला. जाताना आधी ते भोलं भेटलो आणि डायरेक्ट आपला घोडा काढला आणि नंतर आपण निघालो डायरेक्ट मालगाव दिशेने. वाटत पंकजला पण भेटलो. एवढं सांगतो की जेव्हा आपले प्रिय व्यक्ती आपल्यामध्ये नसतात तेव्हा त्यांच्या आठवणी जपणं आणि जिवंत ठेवणं हे खूपच महत्त्वाचं असतं. याचा उपयोग करून मम्मीला भावनिक आधार दिला आणि त्यावर मोठं गिफ्ट दुसरं काय असू शकतं. मी बघा आता मला किती सुंदर फोटो तयार करून दिला आणि मामा जेव्हा गेले होते ना तेव्हा मम्मीला तर भेटता आला नाही, पण हा फोटो बघून मम्मी आता खूपच खुश होणार आहे. जर आवडला असेल ना नक्की हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या भावाला नक्की फॉलो करा आणि भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.